खाकी वर्दीतील लेडी सिंगम नाव आहे डी रूपा मोदगिल। मित्रांनो, 20 वर्षाची सेवा आणि तब्बल 40 वेळा बदली म्हणजे जवळपास दर 6 महिन्यांनी नवीन पोस्टिंग, पण तरीही न डगमगणारी ही अधिकारी आज लाखो तरुणांसाठी प्रेरणा आहे। सुरुवात करूयात 2004च्या त्या धाडसी घटनेपासून, जेव्हा एक तरुणी एसपी थेट दुसऱ्या राज्यात जाते आणि खुद्द मुख्यमंत्र्यांना अटक करते। होय, उमा भारती यांच्या विरोधात वॉरंट होतं आणि कोणतीही भीती न बाळगता रूपा यांनी त्यांना अटक केली। त्या एका कृतीने संपूर्ण देश त्यांना ओळखू लागला। पण इथेच ही कहाणी थांबत नाही। बंगळूरच्या परप्पना अग्रहारा जेलमध्ये मोठा घोटाळा सुरू होता। VIP ट्रीटमेंट, स्वतंत्र स्वयंपाकघर आणि कोट्यवधींची लाच। आरोपी कोण? तर प्रभावशाली नेत्या VK शशिकला। रूपा यांनी हे सगळं उघड केलं आणि त्याचा थेट परिणाम पुन्हा एकदा बदली। पण मित्रांनो, इथेच खरी ओळख दिसते। दबावाला न झुकणं, भ्रष्टाचाराला थेट भिडणं आणि सत्यासाठी उभं राहणं। रूपा म्हणतात, मी कोणासाठी काम करत नाही, मी फक्त सत्यासाठी काम करते। महिला असूनही पुरुषप्रधान पोलीस व्यवस्थेत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे। आणि हो, त्या फक्त कणखर अधिकारीच नाहीत, तर एक उत्कृष्ट भरतनाट्यम कलाकार आणि शास्त्रीय गायिका देखील आहेत। आज प्रश्न आपल्या समोर आहे, अशा प्रामाणिक अधिकाऱ्यांना आपण खरंच काम करू देतोय का? पण एक गोष्ट नक्की, जोपर्यंत रूपासारख्या अधिकारी व्यवस्थेत आहेत तोपर्यंत न्याय जिवंत आहे। ही होती लेडी सिंगम डी रूपा मोदगिल यांची प्रेरणादायी कहाणी।